नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। धानाचे पैसे केव्हा भेटणार? 700 कोटीपेक्षा जास्त रक्कम थकीत। 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाही। भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर गेल्या 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यावरही आतापर्यंत एकही चुकारा शेतकऱ्यांना देण्यात न आल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। दरम्यान भंडारा जिल्ह्यात 30 लाख क्विंटल धानाची खरेदी डीओमोच्या माध्यमातून खरेदी झाली असून त्यापोटी 700 कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी आहे। गेल्या 2 जानेवारीपासून धान खरेदी लिमिटच्या अभावी बंद असल्याने अजूनही 25 लाख क्विंटलपेक्षा जास्त धान खरेदी केंद्रावर पडून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे। शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारी राज्य सरकार आणि त्यांचे नेते मुंग गिळून बसले आहेत। शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे जिल्ह्यातील नेते मंडळी दुर्लक्ष करीत आहेत। राष्ट्रवादीचे देशाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर या सत्ताधारी खासदार आमदारांसोबतच भाजपचे हेवीवेट नेते आमदार डॉक्टर परिणय फुके हे जिल्ह्याच्या सत्ता पक्षातील दमदार नेते असतानाही धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही 1 रुपयाही न मिळणे यापेक्षा या नेत्यांसाठी लाजिरवाणी दुसरी कोणती गोष्ट राहू शकते? केवळ नाव मोठे आणि दर्शन खोटे अशी अवस्था या नेत्यांची झाली की काय, अशी शंका आता व्यक्त केल्या जात आहे। शेतकऱ्यांच्या अंत न पाहता तात्काळ धानाचे चुकारे देण्यात यावे यासाठी जिल्ह्यातील सत्ता व विरोधी पक्षातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।